अरे ज्या घरात शॉपिंगला नेल्यावर घरात सुख नांदत असेल, बायको सुखी नांदत असेल, ते विकत आणलेलं सुख आहे. पिकनिकला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही, विकत आणलेलं सुख आहे. चित्रपटाला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही, विकत आणलेलं सुख आहे. तर राजवाड्यात नवऱ्याला रडवते ती कैकेयी आहे, आणि भर वनवासात नवऱ्याला हसवते ती सीता आहे. माई आहे, जानकी माई आहे. एकीनं राजवाड्यात नवरा रडवला आणि एकीनं वनात नवरा हसवला. इज्जतदार नारीला सुख विकत आणावं लागत नाही. नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहला की ती म्हणते, मालक का चेहरा पडला? अगं पंढरपूरला जायचंय मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात, अनाईन पेरणीचे दिवस आले. ती म्हणते, बाळ्यान मी आम्ही दोघं जण पेरणी करून घेऊ, 4 मजूर लावू, 8 दिवस कष्टाचे काढू. पण तुमची जर मुक्ताबाई बरोबर चालण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरी राहू नका, पांडुरंगाकडे जा. मालक अरे 2-4 दिवस कष्टाचे जातील, पण अख्खं वर्ष त्याच पांडुरंगाच्या कृपेनं सुखी जाणार आहे. हिला सुखाला जन्म देणारी स्त्री म्हणतात. त्याला सहन करण्याची भूमिका आहे.